कोंकण मराठी साहित्य परिषद की सदस्य तथा प्रख्यात कवि एवं साहित्यकार शोभा जोशी के काश्याची माय एवं झोका इन काव्य और काव्य संग्रह के किताब का विमोचन करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रवि शेठ पाटिल और उरण पंचायत समिति सदस्य माया पाटिल के हाथों बुधवार को किया गया। इस अवसर पर उरण तालुका सचिव महादेव घरत, प्रोफेसर एल बी पाटिल, पुंडलिक म्हात्रे, प्रकाश ठाकुर, हर्षल माली, अर्जुन हंडोरे आदि गणमान्यों सहित कवि एवं साहित्यिक उपस्थित थे। इस अवसर पर रवि शेठ पाटिल ने शोभा जोशी द्वारा लिखित किताबों की सराहना की। या दोन पुस्तकांचं शोभाताईंच्या लेखणीतून जे साकार झालेलं आहे त्यांच्या दोन पुस्तकांचं आज मायाताई पाटील यांच्या हस्ते इनॉग्रेशन झालेलं आहे आणि एका स्त्रीचा मान दुसऱ्या स्त्रीने वाढवलेला आहे त्याबद्दल खरोखर आम्हाला अभिमान स्वाभिमान आहे त्याबद्दल। आणि आपण आम्हाला आईप्रमाण आहात आणि तशीच माया आम्हावर कायमची राहू द्या, कारण आज जरी घरगुती कार्यक्रम असला तरी पण आपण आम्हाला बोलावलं त्याबद्दल मनापासून पहिल्यांदा आभारी आहे तुमचं। आणि हे कथन किंवा कविता संग्रह जे तुम्ही प्रकाशित केलेले आहात त्याबद्दल खरोखर सांगावं तितकं थोडंच, पण आई कशी असावी आणि पुत्र कसा असावा, कारण आईने हे मेहनत केलेली आहे जे पुत्राने साकार केलेले आहे, जोशी सरांनी साकार केलेले आहे त्यांच्या समवेत त्यांच्या स्नुषा म्हणजे जोशी मॅडम असतील त्यांनी सुद्धा ही धावपळ आणि रेलचेल त्यांची चालू होती सर्वांची या कार्यक्रमासाठी। तुम्ही भाग्यवंत आहात, सुनेसारखा आणि मुलासारखा तुम्हाला योग लाभला असला तरी पण सर्वांनाच या समाजात मिळत नाही आणि मिळवण्याचा मान देण्याचा तो तुम्ही काम केलेला आहात या कथानकामधून, कारण सर्वांनाच हा मान मिळत नाही आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही जो त्यांना मान देण्याचं काम केलेलं आहात त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद। अपने भाषण में रवि शेठ पाटिल ने प्रकल्प बाधितों के आंदोलन में कवि और साहित्यकों का कैसा सहभाग रहा इस बात को उजागर किया।